स्पोर्ट्स खालची गोपली संघाने त्याला दिली आहे. पहिला चेंडू स्लॉट मध्ये घेऊन आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ते मिड ऑन मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. सागर शेठ जाधव विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सागर शेठ यांचं एक बोट आलं की समजायचं 1000. विक्रांत शेठ यांची 2 बोट आली की समजायचं 3000. त्याच्या हातामध्ये एक अंगठी आहे त्यामुळे 3. पुन्हा एकदा मी मायक्रोफोन वरती आता आमंत्रित करतो आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण बघतोय काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील एक मोठी स्पर्धा या मैदानावरती होणार आहे. शुक्रिया तुषार. मैच नंबर 3 अमन 11 बनाम साहिल 11. टॉस जीता यहाँ पर साहिल 11 ने. पहले गेंदबाजी करने का फैसला किया. सिंगल यहाँ पे पूरा किया बल्लेबाज ने और इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 2 रन. दो गेंदों में 2 रन. गेंदबाज बैकफुट पे जाके इस गेंद को पुल किया. गेंद हवा में कैच होने की संभावना. आसान सा कैच छोड़ा. दूसरा रन यहाँ पे पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज साहिल 11 के अगेंस्ट बल्लेबाजी करने वाली टीम है अमन 11 जिनके बल्लेबाज समीर ने रन दौड़े 2. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 4 रन. काफ़ी बढ़िया स्कोरिंग हो रही है. क्रॉस द लाइन खेलने की कोशिश. 1 रन ज़रूर पूरा किया. मिड विकेट पर गेंद ट्रैवल होती हुई और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 5 रन. साहिल और अमन के बीच का ये मैच काफ़ी रोमांचकारी होगा. इसमें कोई दौरा नहीं है. इसमें कोई संदेह नहीं है. आज की रात के पहले मैच में पत्रा मारुति ने डेयरिंग की लेकिन ओमसाई वड़वड़ बी ने. और इस गेंद के ऊपर अगर विकेट आता है तो हमारे पत्रकार सागर जाधव साहब इनकी तरफ से 500 की हरियाली. इंडिया का सबसे बड़ा नोट, सबसे बड़ी करेंसी है इंडिया की. महाराष्ट्र दिन है, बैंक बंद है और ड्राई डे भी है. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 5. विकेट के ऊपर इनाम लगाया जा चुका है लेकिन उल्टा हुआ. नंबर आया 6. 5 और 6 बनेंगे 11 अमन 11 के. विराज के बल्ले से ये खूबसूरत छक्का आता हुआ. देखिए अब मैदान के चारों तरफ दर्शक होंगे लेकिन शनिचर की रात को यहाँ पर दर्शक और दर्शक दिखाई देंगे क्योंकि ऑल इंडिया ओपन के कई सितारे यहाँ पर खेलते हुए नजर आएंगे और उन सितारों के ऊपर बोलते हुए हमें. हाँ, इस गेंद के ऊपर अगर स्टंप्स यानी कि क्लीन बोल्ड होते हैं बल्लेबाज बॉलर द्वारा तो बॉलर को 1000 मिलेंगे. लेकिन जाधव साहब इनाम लगा रहे और उल्टा हो रहा है. इससे पहले उन्होंने इनाम लगाया तो सिक्सर आया. इस गेंद के ऊपर आई बाउंड्री. टोटल बना यहाँ पे. किसने लिया? अंपायर ने लिया है. तो ये अंपायर रिव्यू है कि ये बेस्ट साइड है कि नहीं. लेकिन अमन की अच्छी शुरुआत हुई है. विराज और समीर काफ़ी अच्छा खेल रहे हैं. अक्षय देशमुख थोड़े से नाराज है लेकिन जिज्ञा 11 है ना आपके ओपन में है. अंपायर क्या है ये? नो बॉल. इट्स नो बॉल. तो 4 और प्लस 1 5 और 5 बनेंगे 12 और 5 17 रन. तमाम दर्शक, कुछ लोग काला कट्टा पीते पीते इस मैच का मज़ा ले रहे हैं. कुछ लोग राजा की भेड़ खाते हुए इस मैच का मज़ा ले रहे हैं. कुछ लोग शोरमा खाते हुए मैच का मज़ा ले रहे हैं. कुछ लोग आइवा कैच की राह में हैं और कुछ लोग बंटी का बड़ा पाव उसके ऊपर की जो तीखी मिर्ची है उसे खाते हुए इस मैच का मज़ा ले रहे हैं. ये वाइट बॉल का इशारा और इस वाइट बॉल के ज़रिए 18 पे आता हुआ टोटल 17 रन. हाँ 11 थे. 11 5 16 17. अभी 17 हुए. मैं वही सोच रहा था हमारे स्कोरर से गलती
कैसे हो सकती है, लेकिन गलतियां नहीं होती हमारे स्कोरर से। कल रात से मैं देख रहा हूं साहिल 11 के गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद अच्छी गेंद थी, दौड़ आती हुई, बहुत ही बढ़िया गेंद डाली। इस ओवर की आखिरी गेंद गेंदबाज वंश ने, और इस आखिरी गेंद के कारण टोटल वहीं पे रुका हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद 17 रन। अमन स्पोर्ट्स, अमन 11 बाजारपेट। जादव साहब कुछ लगाना चाह रहे हैं। 23, 24, 25 मई को 1 लाख रुपए की इनामी राशि खोपोली कांग्रेस कमेटी ऑर्गेनाइज कांग्रेस ट्रॉफी 2025, जिसकी इनामी राशि होगी 1 लाख। इसी ग्राउंड पे वो होगी। ये ग्राउंड ऐतिहासिक है। समीर जी मसूरकर का ये 15वां साल है। नगराध्यक्ष और माजी नगराध्यक्ष ट्रॉफी हमेशा इस ग्राउंड पे उनकी होती है और शानदार जानदार वजनदार होती है। टेनिस खेलने वाला खोपोली विभाग का खिलाड़ी कतार में रहता है कि कब मुझे एंट्री मिले और मैं इस टूर्नामेंट में शरीक हूँ और अच्छा परफॉर्मेंस करूँ। संदेश मात्रे की इस साल अग्नि परीक्षा थी। अग्नि परीक्षा थी। ग्रामीण के 24 चुनिंदा टीमों को उन्हें मौका देना था, लेकिन समीर जी मसूरकर इनकी परछाई माना जाता है संदेश मात्रे को, और उस परछाई ने अपने काम को बखूबी अंजाम दिया। विकेट हैट्रिक के लिए भी 1000 का इनाम हमारे पत्रकार जादव साहब इनकी तरफ से। दत्तू चौहान इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 1000। गरीबों के मसीहा जिग्या इनकी तरफ से भी विकेट हैट्रिक के लिए 1000। कुल मिला के 3000। देखिए प्लेयर्स होंगे माला माल। गेंदबाज साहिल 11 की तरफ से गौतम। देखिए मुंबई के अंपायर्स के साथ हमारे रायगढ़ पैनल के अंपायर जुड़ चुके हैं। चुलबुल पांडे, ये हमारे लिए फक्र की बात है। वीरेश्वर मित्र मंडल वर्षी खोपोली ने ये तोहफा दिया है अंपायर्स पैनल के लिए, रायगढ़ के अंपायर्स पैनल के लिए। लेकिन 1 रन ज़रूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 18 रन। 18 रन बगैर नुकसान। अमन 11 खोपोली बाजारपेट। मैच में देखिए, मैच भी कुछ भी हो सकता है। पिछला मैच आसानी से जीता होगा सुनील चौहान एंड कंपनी प्रकाश नगर ने। अठारह रन स्कोर कार्ड के ऊपर। स्ट्राइकर एंड पर विराज गौतम की गेंदबाजी का मुकाबला करेंगे। इस ओवर की दूसरी गेंद करेंगे साहिल 11 की तरफ से। मैच नंबर 3 आज की रात का। समय पे आज मुकाबले हो रहे हैं। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला विराज ने। काफ़ी अच्छी बल्लेबाजी की है पहले ओवर में। 1 रन ज़रूर मिला। दूसरा चुराने की कोशिश, रन आउट का खतरा। अपील की गई है अंपायर के पास, लेकिन अंपायर ने कहा ये 2 रन पूरे। तो इन 2 रनों के साथ 20 पे आता हुआ टोटल। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। तमाम दर्शक जो लाइव देख रहे हैं उनका भी मैं स्वागत करना चाहूँगा प्रोलिंग के ज़रिए। संदेश म्हात्रे का कॉल है कैंपुलियन स्टाफ के लिए कि आपको संदेश म्हात्रे से संपर्क करना है। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं इस ओवर की। गौतम के इस ओवर की 2 ही गेंदें समाप्त हो चुकी है। 4 गेंदें इस दूसरे वैलेंट्री पावर प्ले की आना शेष। तो शनिचर की रात यहाँ पर ऑल ओवर इंडिया के टेनिस सितारे यहाँ पर खेलते हुए नजर आएंगे, लेकिन उनके ऊपर बोलते हुए नजर आएगा हमारा खोपोली का सितारा तुषार धुमाल। तुषार धुमाल जिनके बारे में जितना भी कहा जाए उतना कम होगा। शून्य से जिन्होंने विश्व निर्माण किया। कैंपोलियन क्लब में जब नाइट टूर्नामेंट थी वहाँ पर टेबल के नीचे से रहकर इस बंदे ने कमेंट्री की शुरुआत की, और आज देखिए उन्होंने इतनी शोहरत हासिल की है कि उनके नाम से फैंस क्लब चल रहे हैं। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मुन्ना फैंस क्लब की झलक हमने देखी तुषार की अगुवाई में। ये होना चाहिए इंसान की जिद, इंसान की मेहनत
और इंसान को कुछ पाने का नशा होना तो सफलता मिलने में देर नहीं लगती। और ये तीनों चीज़ें मैं तुषार धुमाल में देख रहा हूँ। राइट आर्म ओवर द विकेट, बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की, रन संख्या वहीं पे रुकी हुई 24 रन। दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज चाहे विराज हो या समीर काफ़ी अच्छा खेल रहे हैं। दूसरा ओवर चल रहा है, 12 की औसत से ये टीम खेल रही है। गौतम जो कि साहिल 11 की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं। चौबीस रन इस ओवर की। अगली गेंद जो डॉट जा सकती थी लेकिन खराब विकेट कीपिंग, जिसके मद्देनजर ये बाई का चौवा मिलता हुआ और इस बाई के साथ टोटल बना है 28। ठोक डीजे। संजय सोलंकी की मेहनत शनिचर की रात को हम देखेंगे, लेकिन कल उनके लिए एक कड़ा मुकाबला इंतजार कर रहा है ग्रामीण का। वीरेश्वर मित्र मंडल वर्चकोपोली बनाम परिधि 11 साई बाबा नगर। इस मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। डॉट गेंद आई, अंपायर का दूसरा ओवर, समाप्ति का इशारा। मैच नंबर 3। आज विनोद बिल्कुल समय से मैचेस जा रहे हैं। इसका पूरा क्रेडिट मैं संजय सोलंकी को देना चाहूँगा। हमारे संदेश महात्रे को ये क्रेडिट मैं देना चाहूँगा। मनोज भोईर को ये क्रेडिट मैं देना चाहूँगा। भवानी स्पोर्ट्स। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल 14 की औसत से 28 रन। ओपनिंग जोड़ी काफ़ी अच्छा खेल रही है। ओपनिंग पेयर जिन्होंने अपना एक भी विकेट नहीं खोया, मयूर रेटरेगर जो कोषाध्यक्ष है, वीरेश्वर मित्र मंडल वर्चकोपोली, इस मैच का मजा लेते हुए। तुषार ने कहा काफ़ी खजाना है इनके पास। तो विकेट के लिए हमारे पत्रकार जादव साहब, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। देखिए पत्रकार भी चाहते हैं कि साहिल 11 को एक विकेट मिले, लेकिन वहीं स्ट्राइकर एंड पर समीर, गेंदबाज सलमान। भोपू बजाए जाएंगे, पहले उन्हें खाना खाने दीजिए दत्तू चौहान। राइट आर्म ओवर द विकेट, बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की। एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तीसरा ओवर चल रहा है। जिनके इरादे बुलंद होते हैं ना, वह सड़कों की नहीं आसमानों की बातें करते हैं, और उसी तरह आसमानी तूफानी सुल्तानी छक्के आने चाहिए अगर आपको पहले बल्लेबाजी करनी है तो। मैच की तरफ हम चलेंगे। देखिए यहाँ पर ललित घोसालकर आए हैं। कल रात इन्होंने बहुत ज़्यादा विनोद इनाम लगाए थे, आज बिल्कुल खामोश है। कल इनाम लगाने की वजह से आज शायद उन्होंने अपने बटवे को चेक किया होगा। बैंक भी बंद है, गूगल पे भी सर्वर आ चुका है। तीस रन इस ओवर की 2 गेंदें समाप्त हो चुकी है। कटरंग भी हार गई, सवरोड़ी भी हार गई, लेकिन बीच में जो लगा था सभी लोगों को इस श्रृंखला से बाहर जाने वाली है टीम। अल्पेश 11 लवजी का ब्लाइंड चला, और ब्लाइंड ऐसा चला कि दे पत्ते जब उन्होंने खोले तो 3 इक्के नजर आए, और वो टीम पहुंची विनोद
सुपर 4 में। भोपू की आवाज जरूर आएगी मुन्ना फैंस क्लब की तरफ से। गरीबों के धन्यवाद। गरीबों के मसीहा दत्तू चौहान इस मैच का मजा लेते हुए, हर गरीब की उन्होंने मदद की है। पिछले 2-3 सालों से मैं देख रहा हूँ थोड़े ठंडे चल रहे हैं दत्तू चौहान, क्योंकि दत्तू चौहान के दिल में ये बात समझ नहीं आई कि अपना सब कुछ नहीं बांटना होता है, कुछ तो खुद के लिए रखना पड़ता है। ये शायद उन्होंने सोचा नहीं बांटते समय गरीबों के लिए, और इसीलिए पिछले 2-3 सालों से मैं ठंडा देख रहा हूँ। बिल्कुल जली हुई मोमबत्ती का मोम जो होता है ना, उसी तरह दत्तू चौहान की हालत है फिलहाल। टीम का टोटल 32। सत्यजीत देशमुख साहब इस मैच का जायजा लेते हुए, ये वाइट बॉल अग्नि परीक्षा थी ग्रामीण टीमों को इकट्ठा करना, उस परीक्षा में पास हुए संदेश जी मात्रे, क्योंकि कतार में थी। देखिए ये 24 टीमें खेल रही है, लेकिन 48 टीमें फिर भी कतार में थी, और 48 विकेट के लिए 500 का इनाम आ चुका है पत्रकार जाधव इनके साहब की तरफ से, जो यहाँ पर बैठे हुए कांग्रेस ट्रॉफी के ऑर्गेनाइजर हैं। आने वाले दिनों में ये वाइट बॉल का इशारा, 4 गेंदों में इस वक्त रन आ चुके हैं, कुल मिला के टोटल बना है 34 रन। एक अच्छी शुरुआत है अमन 11 बाजारपेट की। हर टीमों को खोपोली अंतर्गत हर टीमों को खेलने का मौका दिया है यहाँ पर समीर जी मसूरकर साहब ने और संदेश मात्रे ने। धीरे धीरे विनोद समीर जी मसूरकर के तालीम में तैयार हो रहे हैं हमारे संदेश मात्रे भी, कि किस समय पे क्या करना चाहिए। टीम का टोटल 34। देखिए सामने जो गाड़ी है उसकी लाइट बंद कीजिए, और ये बेहतरीन शॉट खेला गया आर पार स्टेडियम पार, मिड विकेट बाउंड्री के बाहर, समीर के बल्ले से निकलता हुआ ये खूबसूरत छक्का। 40 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए ठोक दीजिए। बघा धन्यवाद। मी एक सूचना देतो, एक बाईक आहे, हा लाईट बंद करा बाईकची, समोर बघा समोर एंट्रीच्या गेट जवळ। रिक्षाच्या साईडला बघा एक स्टॉल आहे, राजा भेळच्या साईडला, नाही राजा भेळ आता इथे आहे। स्टॉल आहे, कॅमेरामध्ये कैद झालाय, पण लाईट अशा ठिकाणी लावा की त्या लाईटचा त्रास ग्राउंडवर होता कामा नये। जबरदस्त क्षेत्ररक्षण, आणि या जबरदस्त क्षेत्ररक्षण याच्या जोरावर धावा वाचवण्यामध्ये यश आलंय, आणि या धावा मिळतात त्या 2, 3 की 2। फलंदाज बाद, तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय, तो आउट होणारा फलंदाज विराज। 42 धावा धावफलकावर लागल्यात। हाँ स्क्रीन ऑपरेटर जरा स्टेज से संपर्क करें, संदेश मात्रे आपको बुला रहे हैं। मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर टोटल आ चुका है 3 ओवर की समाप्ति के बाद 42। 3 ओवर की समाप्ति के बाद 42। चौथा मैच किसका है जिसके बारे में हमें सूचना देना जरूरी है। अशफाक जी पटेल नए बल्लेबाज, जो इस टीम के करता धरता है, इस टीम के लिए
फाइनेंस बड़ी बात नहीं है, क्योंकि बड़े फाइनेंसर है अशफाक पटेल इस टीम के लिए। फाइनेंस की कोई कमी नहीं है इस टीम के लिए, बस अच्छा खेलो, यह अशफाक जी की दिली ख्वाहिश है। तो ऑर्गेनाइजर्स द्वारा आज जो डिनर खिलाया गया वो मेरे और संजय सोलंकी का पसंदीदा था। वेजिटेरियन ज़्यादातर हम पसंद करते हैं। मैच की तरफ हम चलेंगे। टोटल बना है 42। खालची खोपोली बनाम काजुवाड़ी। अगला मैच होगा खालची खोपोली बनाम काजुवाड़ी। गेंद हवा में कैच होने की संभावना, विकेट कीपर दौड़ रहे हैं, कोशिश उनकी कारगर थी लेकिन सफलता नहीं मिली। सिंगल मिला और सिंगल से रन संख्या बढ़ती हुई 43। गेंदबाज गौतम अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए टीम की तरफ से चौथा। बालू भी इस मैच का मजा ले रहे हैं। बालू एक ऐसे दर्शक है, मैंने देखा है, फुटबॉल हो इस ग्राउंड के ऊपर, हॉकी हो, कबड्डी हो, खो खो हो, बालू हमेशा दर्शकों के पोजीशन में हमेशा होते रहते हैं। देखिए स्क्रीन पर लाइन आ रही है, एक स्क्रीन ऑपरेटर सीधे बल्ले से इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, लॉन्ग ऑन पर इस गेंद को लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने आकर फील्ड किया। तब तक मिले 2 रन और 2 रन से बढ़ता हुआ टोटल 45। चौथा ओवर चल रहा है, 45 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। हमारे स्कोरर योगेश बागुल भी यहाँ पर इस मैच का मजा लेते हैं और रनिंग स्कोरिंग हो रही है। करंट स्कोरिंग ऋषिकेश कदम द्वारा काफ़ी बेहतरीन स्कोरिंग हो रही है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला लॉन्ग ऑन क्षेत्र पर। गौतम काफ़ी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बड़े हिट लगाने का मौका नहीं दे रहे हैं, लेकिन उन्हें फील्डर का साथ नहीं मिल रहा है। हल्का सा फंबल मिला और 2 रन दौड़े बल्लेबाज समीर और अशफाक पटेल जी ने। सैंतालीस रन स्कोर कार्ड के ऊपर, 47 लॉस ऑफ 1 विकेट। ललित घुसाड़कर प्लीज। ड्रिंक्स के दौरान मैं ये सोच रहा था कि मनोज भोईर का सपना कब पूरा होगा। 15 साल बीत गए लल्लू को उल्लू बनाते हुए। राइट आर्म ओवर द विकेट ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला आर पार स्टेडियम पर और ये बिग हिट सिक्सर बल्लेबाज समीर के बल्ले से, और इस सिक्सर के साथ टोटल बढ़ता हुआ 53। देखिए इस टूर्नामेंट का आइवा कैच पूरे भारत में आकर्षण रहा था पिछले साल, जिसकी रील 2 मिलियन से भी ज़्यादा व्यूअर ने देखी थी। 22,000 वाला कैच जो पवन खेड़ी ने शॉट लगाया था सीधा और साइड स्क्रीन के पीछे वो कैच लिया गया था, आज भी मुझे याद है। ये ऊंचा खेलने की कोशिश की थी लेकिन ज़मीन के सहारे खेल बैठे बल्लेबाज। सिंगल मिला, सिंगल के साथ ही चौथे ओवर में टोटल आ चुका है 54। एक सम्मानजनक स्थिति है खोपोली बाजारपेट की। अमन 11 खोपोली बाजारपेट की एक अच्छी पोजीशन है। चौथे ओवर की आखिरी गेंद करेंगे गेंदबाज गौतम। अशफाक सर के लिए, अशफाक ने इस गेंद को ऑन साइड के ऊपर खेला ज़रूर, 1 रन मिला उन्हें और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 4 ओवर की समाप्ति के बाद 55। तब तक ठोक दीजिए।
ते सामाजिक कार्यकर्ते मनोजजी माने साहेब यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. 55 55 55 55 धावा. तीनों भाषाओं में मैंने बताया, इंग्लिश, हिंदी और मराठी. गेंदबाज दादू, सामने अशफाक. 55 रन स्कोर कार्ड के ऊपर. डेथ ओवर रही है, मारो या मरो वाली सिचुएशन. या तो मैं मारूंगा या तो मैं मरूंगा, ये सिचुएशन होती है बल्लेबाजों के लिए. ये डेथ ओवर, 6 की 6 गेंदे आर पार, स्टेडियम पार निकालने की कोशिश रहती है बल्लेबाजों की. पहली गेंद पे विकेट आता है तो हमारे पत्रकार जादव हुसैन इनकी तरफ से 500. और ये आ सकता है, ये आ सकता है. और पत्रकार जादव साहब के एटीएम से 500 कम हुए और वो गेंदबाज दादू के एटीएम में ट्रांसफर होते हुए नजर आए. 55 पे एक और विकेट का खात्मा. अमन 11 खोपोली बाजार पे ठोक दीजिए. धन्यवाद. नए बल्लेबाज नौमान शेख. टोटल आ चुका है यहाँ पे 55 पे रुकी हुई गाड़ी है. पहली गेंद पे विकेट आ चुका है. दादू को मिलेंगे हमारे पत्रकार जादव साहब, इनकी तरफ से 500. हाँ, इस गेंद के ऊपर भी अगर विकेट निकालते हैं तो एक और 500 पत्रकार जादव साहब इनकी तरफ से, जिनके द्वारा आने वाले दिनों में कांग्रेस ट्रॉफी ऑर्गेनाइज होने वाली है. और ये गेंद हवा में है. एक रन जरूर मिला. दूसरा चुराने की कोशिश. ये आप ही ऐसा है मेरे ख्याल से, जिन्हें ज़्यादा खेलने का मौका नहीं मिल रहा वो खेले. इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है और आइबा कैच लिया जाता है तो स्पोर्ट्स साइकिल. संदेश मात्रे ने इशारा किया है हमारी तरफ. देखिए दर्शक तैयार रही है. विजय वाघमारे साहब, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर आए और इस मैच का मजा ले. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 58. लेग बाय के तौर पर ये रन आ चुका है. अगला मुकाबला होगा काजुवाड़ी, जो तुषार धुमाड़ की तालीम में तैयार हुई टीम है और उनके अगेंस्ट खेलेगी. काजुवाड़ी के अगेंस्ट कौन है? सुनील पुरी. खालची कोबोली, यानी कि मोत्ता सिंह शायद नजर आ सकते हैं. मोत्ता सिंह एक और मेरे फेवरेट खिलाड़ी. डर के आगे जीत है. 5 बार जिन्होंने मौका ढूंढा था एक टूर्नामेंट को जीतने के लिए, वो मोत्ता सिंह, तुषार, और वो वर्ल्ड कप ना खेलेंगे ऐसा हो ही नहीं सकता. एक 20,000 की टूर्नामेंट जीतने के लिए अगर वो 5 बार मौका ले सकते हैं तो इस वर्ल्ड कप में तो वो संदेश मात्रे से कहेंगे बार बार, हर बार. बार बार देखो, 1000 बार देखो. स्टंप्स बोल्ड होता है तो 500 का इनाम है जादव साहब इनकी तरफ से. बार बार देखो, 1000 बार देखो, लेकिन देखने से मन नहीं भरता. ये विश्व कप हर साल हमें इंतज़ार होता है टेनिस के चाहने वालों को. स्क्वायर कट मारने की कोशिश, लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर. बट बॉल का इशारा. 60 पे आता हुआ टोटल. हेमंत कोहली सर का ये इशारा, जिन्हें काफ़ी एक्सपीरियंस है अंपायरिंग की दुनिया का. रायगढ़ प्रीमियर लीग जैसे बड़ी टूर्नामेंट में उनकी हिस्सेदारी. इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो और आइवा कैच होता है तो स्पोर्ट्स साइकिल. मनोज मोहिर, आप कमेटी के मेंबर है, आपके लिए नहीं है.
दादू खेमे से आवाज आ रही है भाई, आप ऑफ स्टंप पकड़ के रखो। वही अमन स्पोर्ट्स की तरफ से आवाज आ रही है भाई, तुम मार ऑन साइड के ऊपर, लेकिन स्क्वायर लेग पर ये गेंद जाती हुई कारपेट के सहारे दूसरा रन चुरा लिया। और इन दूसरे रन के कारण टोटल बन चुका है अब तक 62 62। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है बल्लेबाज समीर की, शुरू से आए हैं। ओपन का किया था इन्होंने अमन 11 की तरफ से। देखिए दत्तू चौहान कह रहे हैं विजय माघमारे इनकी तरफ से इस विकेट के लिए 500 का इनाम। लेकिन ये अच्छी गेंद थी, कीपिंग अच्छी नहीं हो रही है साहिल 11 की तरफ से। सिंगल जरूर मिला, 63 पे आता हुआ टोटल। इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है, 5, आखिरी एक गेंद शेष। तिरसठ रन स्कोरबोर्ड के ऊपर। ये बट बॉल 64। इस टूर्नामेंट में हम तुषार सब है, संजय सोलंकी है, आप है, मैं हूँ, विनोद है। एक चीज को मैं मिस कर रहा हूँ, डीजे साठे को। और एक ऐसी चीज को मैं मिस कर रहा हूँ, खोपोली की ऐसी कोई गली नहीं है जहां पर कलवार की चली नहीं है। आकाश कलवार को मैं मिस कर रहा हूँ। ये 4 रन आए और इन 4 रनों के साथ टोटल 68, 68 रन, 69 रनों की जरूरत है टीम साहिल 11 को। नेक्स्ट मैच काजूवाड़ी बनाम बाजारपेट खालची खोपोली, मुत्तासिम। चलिए टॉस के लिए आपको आना है। और माइक्रोफोन पर आएंगे विनोद सोलंकी। विनोद सोलंकी कहाँ गए? 69 रनों की जरूरत है टीम साहिल 11 को इस मैच को जीतने के लिए। लेकिन आगे का आंखों दिखाल सुनाएंगे विनोद सोलंकी। स्वागतम सुस्वागतम। वीरेश्वर मित्रमंडळ आयोजित माजी नगराध्यक्ष चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं मी विनोद सोलंकी माझ्या वतीने नक्कीच स्वागत करतो। आमच्या अतिथी मंचावरती आपण पाहतोय आनंदी चव्हाण साहेब, निखिलजी डोले साहेब, आमचे मनोजजी माने साहेब, सागरजी जाधव साहेब। प्रॅक्टिससाठी बॉल नाही आहे आणि अलाव नाही आहे, तुम्हाला नियम सांगितलेला ऑलरेडी। जिगर जिगे भाई, आमचे बागुल सर, टायगर भाई आणि नक्की दत्तू शेठ चव्हाण, आमचे सत्यजित देशमुख आहेत, तेलवणे साहेब आहेत, म्हणजे सर्व मान्यवर, आमचे शिंदे साहेब आहेत,
उपस्थित आहे सर्व मान्यवरांचं आपण नक्कीच मनापासून स्वागत करूया. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 69 धावांची. साईल 11 संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण त्वरित तिथे यायचंय. साईल 11 संघाचा अतिरिक्त खेळाडू चला लगेच यायचं आपण. तर अमन स्पोर्ट्स अमन 11 आपला सुद्धा अतिरिक्त खेळाडू आहे इथे. साईल चला लवकर यायचं आहे अन्यथा पॅनलाइज आपल्याला नियम माहिती आहे. ढोले साहेब सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. नितीनजी ढोले साहेबांनी सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. यानंतरचा सामना सुद्धा एक बिग फाईट आपण पाहतोय. खालची खोपोली वर्सेस काजूवाडी. सुनील पुरीचा खेळ मात्र आपण पाहणार आहे आणि काजूवाडीमध्ये सुद्धा आपण पाहतोय एकापेक्षा नक्कीच सुनील पुरी पुराना चावल लेकिन स्वाद वही. 69 धावांची गरज आहे. 30 चेंडूमध्ये सलामीची जोडी मात्र मैदानात येते ती भानवत संघाची अर्थात साईल 11 भानवत संघाची. गौतम आणि वंश आणि जर साईल 11 संघाच्या कुठल्याही खेळाडूने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक सन्माननीय आमचे सागर शेठ जाधव पत्रकार खोपोली आमचे मित्र गुणाजी शेठ गायकवाड या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. गुणाजी शेठ गायकवाडचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. खऱ्या अर्थानं गुणाजी शेठ गायकवाड मात्र या 2 दिवसामध्ये एकही दिवस दिसले नाही परंतु 3 तारखेला मात्र नक्कीच ते उपस्थित राहतील. काही कारणास्तव ते बाहेरगावी गेलेत. त्यांचा दौरा असतो नेहमीचा. परंतु तिथे मात्र वळूया. 30 चेंडूमध्ये 69 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकला फलंदाज वंश तर नॉन स्ट्राईकला असणार फलंदाज साहिल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अशफाक पटेल. नॉन स्ट्राईकला गौतम. नक्कीच अशफाक पटेल पुन्हा एंडकडनं गोलंदाजी करते. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आपण पाहिले फलंदाजी करत असताना सुद्धा गोलंदाजी सुद्धा एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. परंतु आज मात्र या मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की साईल 11 भानवत संघ हा नेहमी या मैदानावरती बराचसा अनुभव आहे. 69 धावा करण्याची क्षमता आहे. तो मात्र तयार आहे मैदानावरती. पहिला चेंडू इथे मात्र हवाई फायर झेल आहे सोप्पा आणि सोप्पा झेल पकडतोय फलंदाज वंश यांच्या पारीत होते. खातमा पहिला आदरा बसतोय तो साईल 11 भानवत संघाला. संधी भेटते डीजेला. धन्यवाद डीजे. आणि आम्हाला आत्ताच आमचे मित्र सागर जाधव आणि विक्रांत गायकवाड सांगतायत की 80% गावात कुलूप आहे. हे सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आले परंतु हे खेळाडू मात्र थोडंसं नाराज करत आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होतोय वंश. चला काजूवाडी संघाचा कर्णधार आणि सुनील पुरी आपण संदेश मात्र यांना भेटून काय त्या फॉर्मॅलिटी त्या पूर्ण करायच्या आणि त्यानंतर नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विशाल फडणकर यांना सुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचंय आणि नवीन फलंदाज येतोय दादू. पुन्हा एकदा चांगला फटका आता मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. लांबच लांब दूरवरचा आलेला देखणा फटका षटकार. संधी भेटते डीजे ऑपरेटरला.
हॅलो, धन्यवाद डीजे. आणि आमचे मित्र योगेश वाघमारे यांच्याकडनं सुद्धा या साईल 11 मानव संघाला आणि समीरजी मसूरकर साहेबाच्या या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा आल्या. धन्यवाद योगेशजी वाघमारे, आपण सुद्धा मनापासून स्वागत. पत्रकार एक उत्तम दर्जाचा आमचे मित्र, त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. परंतु इथे मात्र शुभेच्छा दिल्या दादू आणि गोलंदाज अशफाक पटेल याला. नक्कीच एक देखणा फटका मारला षटकार. चांगला फटका मारण्याच्या नादात नक्कीच इथे मात्र धाव बाद होण्याची शक्यता होती, परंतु नक्कीच पूर्णपणे कमबॅक केल्या फलंदाजाने. एक धाव लेग बायच्या स्वरूपात भेटते, तसं की एक ने वाढते ती पोचते 7 या आकड्यावरती. सन्माननीय आमचे प्रफुल्लजी मुंडे साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा या वीरेश्वर वर्चीपल्ली नगराध्यक्ष ट्रॉफीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. 7 धावा फळकावरती लागत आहेत. जो फलंदाज आहे दादू, खऱ्या अर्थानं पहिला षटका मारून आपले इरादे स्पष्ट केले अशफाक भाई पटेल. चांगला चेंडू होता, तितकंच चांगलं मी म्हणेल यष्टी रक्षण पाहिलं आपण यष्टीच्याकडनं. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होते, ती मात्र 7. बघा अशफाक पटेल याने षटकार दिल्यानंतर मी म्हणेन चांगला कमबॅक केला आहे आणि एक्सपिरियन्स काय असतो तो मात्र या मैदानावरती दाखवत आहे. पुणे एंडकडनं गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला असणारा फलंदाज गौतम. चांगला चेंडू, इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका लाजवाब. 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढताना ती पोचते 11 या आकड्यावरती. अर्थातच गौतम याने मारलेला चौकार, देखणा फटका डीजे. धन्यवाद डीजे. लगातार 3 चौकार मारणाऱ्या खेळाडूला सुद्धा सन्माननीय संदीपजी गायकवाड साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच संदीपजी गायकवाड साहेबांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. परंतु इथे मात्र अशफाक पटेल थोडासा मागडा ठरतोय का, कारण की आतापर्यंत धावा लागल्यात त्या 11. शेवटचा चेंडू आहे, मला वाटतं निर्णायक चेंडू असेल. अशफाक पटेल या मात्र तयारीत असेल की एक चांगला चेंडू आपल्याकडनं पडावा, परंतु इथे मात्र चांगला चेंडू टाकतोय, हलकेची कट होती आणि इथे मात्र निर्धाव चेंडू जाते. डॉट चेंडूची समाप्ती होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते साईल 11 मानव संघाची. 1 गडी बाद 11. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. नवीन गोलंदाज येते, गोलंदाजी मार्गवरती कृष्णा. खालच्या गोपुलीचा हा सुद्धा एक सुपरस्टार खेळाडू आहे. अशफाक भाई पटेल यांच्या संघामध्ये खेळत असताना बरेचसे खेळाडू एकापेक्षा एक सरस घडले. तर आज आपण पाहिलं विराज कुलते आणि त्या समेत आलेला सलामीचा फलंदाज सलमान याने काय फलंदाजी केली, लाजवाब. इथे मात्र 69 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11. अजूनही 4 षटक बाकी आहे, परंतु बघूया इथे मात्र इथून एका 2 मोठे फटके मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल साईल 11. आणि हा स्वेर चेंडू जात आहे. धाव संख्या इथे मात्र 1 ने वाढते, धावसंख्या फलते फळकायला लागते 12 या आकड्यावरती. आणि दक्ष 11 संघाचे फ्रँचायझी दिनेशजी मोरे साहेब इथे उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे.
इथे मात्र चांगला चेंडूवरचा टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. फलंदाज मात्र आशाळभूत नजरेने पाहत राहता. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होत्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 1 गडी बाद 12. माझे साथी स्कोरर कदम सर काय स्कोरिंग करतायत, लाजवाब. खरोखरच प्रशंसा केली पाहिजे कदम सरांची. खऱ्या अर्थानं डीजेचं काम आपण पाहतोय, मनी डीजे. खरोखरच कौतुक करण्याचं आमचे एरुणकर मामा याचं जर किती कौतुक करावं. खरोखरच चांगलं मंडप आपण पाहतोय. इथे लाईट पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र साईल 11 भानवत संघाचे जे खेळाडू आहे ते मात्र निराश करतायत. आणि त्यांना जे बघायला आलेले आमचे दिनेशजी आमचे मोरे साहेब इथं उपस्थित झालेत, त्यांचं इथे मनापासून आपण स्वागत करूया. 12 धावा 6 हॅटीसाठी आमचे सागरजी जाधव साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. परंतु इथे मात्र 1-2 षटकार जाणं गरजेचं आहे. चांगला चेंडू, परंतु इथे मात्र यष्टी रक्षक चुकतोय, फलंदाज चुकतोय. 1 धाव बाईच्या हिशोबाने भेटते. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं नवरा मरो किंवा नवरी, आम्हाला फक्त जेवायची मतलब आहे. इथे कोणी जिंको कोणी हरो, चौकार षटकारांची मतलब असतं या आलेल्या सर्व प्रेक्षकांना. तसं की 1 निवडते ती पोचते 13 या आकड्यावरती. 13 धावा फळकावरती लागतायत. आमचे समीरजी मसूरकर साहेब थोडासा रेस्ट घेतल्यानंतर येत आहेत पुन्हा एकदा. त्यांचं पण आपण मनापासून स्वागत करूया. खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय महिनाभर ते उन्हात अनात फिरून म्हणजे या ग्राउंडची देखणी करतायत, पाहणी करतायत. त्यांचं नक्कीच आपण मनापासून स्वागत करूया. वळूया मैदानावरती. आणि इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव निश्चित रूपे भेटेल. आणि इथे मात्र 1 धावावरती समाधान मानालेल. इतके दुःख ते कुछ बनने वाला नाही आहे. जर सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची बरसात करावी लागेल. ती साईल 11 भानवत संघाला. तसं काय 1 निवडते ती बसते 14 या आकड्यावरती. खरोखरच आता आमचे मित्र विक्रांत गायकवाड मला सांगतायत कमीत कमी 5 ते 6 हजार प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी आलेत भानवचे. परंतु थोडंसं निराश केलंय निराश केलंय या खेळाडूने. चांगला चेंडू, इथे मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज दादू यांच्या पारितोषिकात दुसरा आदरा बसतोय तो भानवत संघाला. आमचे विशाल भाऊ गायकवाड यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आल्यात. खऱ्या अर्थानं मी विशाल भाऊ गायकवाड यांना विनंती करतो की आपण आले असाल तर खरंच आपण स्टेजवरती यायचंय. जसं आमच्या विशाल भाऊचा फोन आला तसं साईल 11 संघाचा इथं मात्र क्लीन बॉल झालाय. परंतु त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्यात. नक्कीच विशाल भाऊकडनं शुभेच्छा आल्यात दोन्ही संघाला, आमच्या समीरजी मसूरकर साहेबांना सुद्धा. तर नक्कीच जर पाहायला गेलं तर इथे मात्र दुसरा आदरा बसतोय. आणि भानवत संघाला नक्कीच मनापासून शुभेच्छा दिल्यात त्यांनी. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. आदित्य, चांगला चेंडू कृष्णा याचा. कृष्णा जबरदस्त गोलंदाजी करतोय. इथे मात्र 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 14. आमचे मित्र अभिजितजी पवार यांनी सुद्धा या सामन्याला शुभेच्छा दिल्यात. खरोखरच त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत केलं पाहिजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावी लागतात 2 गडी बाद 14. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 18 चेंडूमध्ये 55 धावांची गरज आहे. ती साईल 11 भानवत संघाला. साईल 11 भानवत संघ मला वाटतं एक युवा टॅलेंट घेऊन उतरला मैदानावरती. परंतु मी म्हणेल प्रशंसा करावी लागेल विक्रांत गायकवाड यांची. कारण की असा संघ, कारण की बऱ्याच वेळा संधी भेटत नाहीये, परंतु त्या संधी खेळाडूंना निर्माण करून दिली आहे. चला सुनीलजी पुरी साहेब आणि काजूवाडी संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचंय. निकुंज या संघाचा कर्णधार मला वाटते. नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती विराज कुलते. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे.
या खेळाडू मी नेहमी पाहिलं एक भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो लेदरमध्ये, परंतु इथे मात्र टेनिसमध्ये गोलंदाजी करायची आहे. आता आलेला कर्णधार आहे तो खालच्या ओव्हलचा, तो म्हणजे निकुंज, हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. लेदरमध्ये बऱ्याच वेळा याची गोलंदाजी पाहिली मी, फलंदाजी पाहिली आहे खरोखरच, परंतु आज मात्र या टेनिस मी सन्माननीय आमचे प्रफुल्लजी मुंडे साहेब यांना विनंती करतो, तसेच आमचे दिनेशजी मोरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दिनेशजी मोरे साहेब आपण सुद्धा येते टॉस का बॉस अर्थात नाणेफेक इथं कौल करायचं आहे. दिनेशजी मोरे साहेब फ्रँचायझी आहे, वंशशीलांची आहे, त्यांना मी विनंती करतो. चला संदेश मात्रे जे आपले विराज कुलते, चांगला चेंडू, पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू, पंचांकडे अपील आहे, परंतु पंच मात्र हुशार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न खरोखरच कौतुक करावं लागेल आमच्या या चारही पंचांचं. या दोन्ही रात्रीमध्ये काय कामगिरी केली आहे, लाजवाब. धावसंख्या तिथेच मात्र स्थिर होते. तिसरं षटक प्रगतीपथ असताना टॉस होते. बी खालची कोबली संघ आणि काजोडी संघ दोन्ही उपस्थित आहेत. दिनेश सर, इथे मात्र झेल सुटलेला आहे आणि मी नेहमीच म्हणतोय मनोज सर, पकडोगे कास तो बोलोगे जकास, छोडोगे कॅस तो सत्यानाश, परंतु सत्यानाश कोणाचं होतं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नाणेफेकीचा गोल जिंकलाय तो खालची कोबली संघाने आणि त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय काजवाडी संघाला. पुढचा चेंडू विराटचा, चांगला फटका. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, हा नो चेंडू. नक्कीच ओव्हर स्टेपचा असेल. 1+1 2 धाव भेटतात. धावसंख्या 2 ने वाढते, ती पोहोचते 17 या आकड्यावरती. यानंतरचा चेंडू असणार आहे फ्री हिट. नक्कीच फ्री हिट वरती आपण पाहतोय चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर, क्षेत्ररक्षक 1-1 2-2 3-3 जण येतात चेंडूवरती, परंतु इथे मात्र झेल सुटतोय. 2 धावा होतात का पाहणं गरजेचं आणि तिसरी धाव होते पूर्ण. इथे मात्र धावसंख्या 3 वरती ती पोहोचते 20 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना भाईजान थोडेसे नाराज आहे आपल्या खेळावरती, करते सोपा झेल होता, फ्री हिट होती, परंतु 3 धाव निश्चित रूपी जात आहेत. 20 धाव फळकायला लागत आहेत. 2 गडी बाद 20. इथे मात्र इथून मोठमोठे फटके येण्याचं गरजेचं आहे, कारण की सागर शेठ जाधव आणि विक्रांत गायकवाड विचार करत असतील की मोठमोठे फटके मारले तर आपला संघ जिंकणार, नाही तर घरचा रस्ता नक्की तिथनं मात्र जाणार. 1 धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 21 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 69 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र आपला गेअर जे फर्स्ट गिअरवरती गाडी चालवत होती ती मात्र सेकंड थर्ड फोर्थ वरती चालवा गेला. आमचे संजय मामा हे सुद्धा आपण पाहतो 2 रात्र खूप मेहनत करताना दिसत आहेत, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे. चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार लाजवाब. डीजे हॅलो डीजे. इथे मात्र धावसंख्या 6 ने वाढते, ती बसते 27 या आकड्यावरती. आता मात्र जसं मी म्हटलं होतं गिअर जसा चेंज करावं लागेल, ते मात्र गिअर चेंज करतोय फलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे मात्र नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. 1 धाव भेटते, दुसरी धाव पूर्ण होते आणि तिसरी ही धाव होते पूर्ण. अशा तऱ्हेने धावसंख्या 3 ने वाढते, ती पोचते 30 या आकड्यावरती.
30 धावा फळकत लागते आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. इथे मात्र मी म्हणेल या षटकामध्ये थोडासा मागणा ठरलाय तो विराज. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजून गरज असणारे 39 धावांची. नक्कीच प्रति षटकामध्ये 20 धावा कराव्या लागतील तर साईल 11 मानव संघ हा विजय होऊ शकतो. अन्यथा थोडासा माघारी राहील यात तीळ मात्र शंका नाहीये. हॅलो, साईल 11 भानोज बुद्धवाडा. निश्चित रूपी एक चांगला खेळ मात्र होताना दिसतोय. बरेचसे प्रेक्षक घरादाराला आणि विक्रांत गायकवाड यांच्याकडनं बघा आमच्या अटी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद विक्रांतजी गायकवाड. एखादा समालोचकाची नक्कीच आपण स्तुती केली आहे त्याबद्दल विक्रांत गायकवाड साहेबांकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. नक्कीच विक्रांतजी गायकवाड साहेब आपलं मनापासून आभारी आहे. नक्कीच साईल 11 भानोज बुद्धवाडा. माझ्यापेक्षा जास्त खुश माझे मित्र बागुल झाले. धन्यवाद. 12 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावरती येतो गोलंदाज मोहम्मद. बघूया मोहम्मद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कारण की स्ट्राईकला असणारा फलंदाज गौतम. आणि जर षटकार आला इथून तर तब्बल 1000 रुपये सागरजी जाधव साहेबांकडनं. चांगला फटका इथे मात्र स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून जातोय आउट ऑफ द पार्क. देखना फटका आणि हा षटकार सागरजी जाधव साहेबांच्या ATM मधनं मात्र 1000 रुपये कमी होत आहेत. नक्कीच हॅट्रिक साठी येते परंतु इथं मात्र बक्षीस मात्र कायम चालू असणार आहे. एक षटकार आला अजून 2 आले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक सागरजी जाधव साहेबांकडनं. अजूनही मोहम्मद. चांगला हा चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मोहम्मद हा मात्र कमबॅक करतोय. डॉट चेंडूची समाप्ती येणार आहे 10 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 33 धावांची. 10 चेंडू 33 धावा म्हणजे या षटकामध्ये 1-2 मोठे फटके आले ना DJ मनी तर नक्कीच आपला सुद्धा डीजे जोरात वाजेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु यानंतरचा बिग फाईट सुनील पुरी याचा सामना आपल्याला बघायला भेटणार आहे काजूवाडी बरोबर. मात्र चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तयार. फलंदाज मात्र बाद होतोय आणि तिसरा हादरा बसतोय तो गौतमच्या स्वरूपात. सध्या भेटते DJ ऑपरेटरला. मुन्ना फॅन्स क्लब बघा काय भोंगे पोपू शिट्या वाजवत आहेत आणि नक्कीच सर्व खेळाडूंचा मात्र हौसला बुलंद करतायत. आमचे हापूस आंबा आणि मोठे बागायतदार मोठे व्यापारी सत्यजितजी देशमुख साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करूया. नक्कीच आमचे आवर्जून सांगेल आंब्याचे व्यापारी बागायतदार सत्यजितजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. आयवाक्यासाठी सुद्धा काल ते 2 डझन 5 डझन आंबे सुद्धा लावणार आहेत ते. चांगला चेंडू पहिला चेंडू बघा षटकार घालल्यानंतर मी म्हणेल चांगला कमबॅक केलं गोलंदाज मोहम्मद याने. त्यानंतर ते सलग डॉट चेंडू टाकलेत. खरोखरच मोहम्मदचं कौतुक करावं तितकं कमी आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे खरोखरच चांगला गोलंदाज आहे. परंतु यष्टीरक्षक सुद्धा कौतुक करावं लागेल. यष्ट्याला चिपकून अगदी सहजरित्या चेंडू अडवतोय तो यष्टीरक्षक. चांगला चेंडू इथे मात्र
पंचांकडे अपील आहे, परंतु अपील मात्र फेटाळली आहे. पंच मात्र नक्कीच आम्ही पाहिले अजूनपर्यंत पंचांचे जे डिसिजन आहे पूर्ण ॲक्युरेट आहे. त्या पंचांचं सुद्धा आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे. आमचे तिन्ही पंच, चारही पंच असतील. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. लगातार 4 चेंडू डॉट टाकतोय. पहिला षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज मोहम्मद. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पहिला षटकार खाल्ल्यानंतर काय कमबॅक केलाय गोलंदाज मोहम्मद यांनी आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर जसं फळकारावं लागतं. 3 गडी बाद 36. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणारी ती 33 धावांची. हॅलो. आणि नक्कीच अजून सुद्धा आमचे विक्रांत गायकवाड याला आशा आहे. ते मला सांगतायत जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार लावले तर तब्बल 5,000 रुपये विक्रांतजी गायकवाड साहेबांकडनं. आणि समीरजी मसूरकर साहेबांकडनं सुद्धा 10,000 रुपये. बघा म्हणजे 5 षटकारासाठी तब्बल 10 षटकारासाठी तब्बल 15,000 रुपये. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अशफाक पटेल पुन्हा इनकडनं गोलंदाजी करतोय. अजूनही मी जर पाहायला गेलं तर 33 धावांची गरज आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये स्ट्राईकला असणारा फलंदाज तेजू, तो नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज आदित्य. 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. म्हणजे 5 मोठे फटके मारावे लागतील, एखादा चौकार मारावा लागेल. परंतु नक्कीच अशफाक पटेल सुद्धा तेवढाच मुरलेला गोलंदाज आहे. बराच वर्ष पावसाळे हिवाळे ह्या गोलंदाजीने काढले. तो मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती. चांगला चेंडू. इथे मात्र हवाई फायर, परंतु नक्कीच चेंडू मात्र खाली राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. जिग्या 11 मोगलवाडी आणि सॉरी जिग्या 11 भानवस बुद्धवाडा. नक्कीच जर पाहायला गेलं तर या संघामध्ये 3 तारखेमध्ये आपण ओपन अपमध्ये पाहणार आहे जिग्या 11 मोगलवाडी संघाला. चांगला फटका. इथे मात्र 1 धाव भेटेल. थोडस जिग्या 11 भानवस बुद्धवाडा, सॉरी माफ करा, जिग्या 11 भानवस बुद्धवाडा संघ 3 तारखेला आपण पाहणार आहे. एकापेक्षा एक सरस ओपन अप मधले दिग्गज खेळाडू या संघामधनं खेळणार आहे. नक्कीच त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. जिग्या 11 भानवस बुद्धवाडा चे पॅकर विक्रांत गायकवाडचं. चांगला चेंडू. अशफाक पटेल, मी अगोदर म्हटलेला गोलंदाज एक मुरलेला गोलंदाज आहे, बराचसा अनुभव आहे. तो मात्र चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या मात्र तिथं स्थिर होते. 3 गडी बाद 37. चांगला फटका. इथे मात्र हवाई फायर यष्टक्षकचा चेंडूवरती येतोय आणि इथे मात्र जेल सोडतोय. नक्कीच अति घाई आणि संकटात नाही. नेहमीच म्हटलं आता 1 धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 38 या आकड्यावरती. पूर्णपणे एकतर्फी सामना होताना दिसतोय तो अमन 11 संघादरम्यान. आणि या चेंडूवरती जर षटकार मारला तर 15,000 रुपये जर आयवा कॅच पकडला तर प्रेक्षकांसाठी. आणि नक्कीच इथे मात्र 15,000 प्राईज होतं. परंतु नक्कीच डॉट चेंडू जाते. पुन्हा एकदा संधी बोला, पुन्हा एकदा संधी, पुन्हा एकदा संधी. आणि आयवा कॅचसाठी पुन्हा एकदा तब्बल 5,000 रुपये. आणि स्टेजवरती मारला असता तरी 1,000 रुपये. परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण 4 धावा. आणि अशा तऱ्हेने अमन 11 संघ विजय होतोय. साहिल 11 भानवस बुधवाडा संघ पराभूत होतोय. दोन्ही संघाच्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. कोणाला
दादू चला आपण इथं स्टेजवरती यायचंय. आपले सागरजी जाधव साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जात आहे ज्याने 26 धावांची खेळी केली तो धरतोय मॅन ऑफ द मॅच समीर. आमचे नितीनजी ढोळे साहेब सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. परंतु समीर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय. मी विनंती करतोय अमन स्पोर्ट्स क्लबचा समीर याने मात्र स्टेजवरती यायचंय.